प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्ती. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आजच्या सहभागितेमध्ये त्याने आपणास आणलं, सहभागित केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. पहा, स्तोत्रसंहिता 66 याचं पहिलं वचन म्हणतं, अहो सर्व पृथ्वीवरील लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्यातलं दुसरं वचन म्हणतं, त्याच्या नामाचा महिमा गा, त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. त्याच्या स्तुतीप्रित्यर्थ त्याचं गौरव करा. हो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली आणि या वेळेमध्ये त्याने आपणास आणलं, त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद करूया. एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि मग देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या तू आम्हास दिलीस, आम्हास तू राखलंस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेमध्ये, समयामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी अडकणं प्रभू येशू दे मोकळ्या करशील, आमचा विश्वास आहे. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत न कळत आमच्या हातून झाल्या, त्या सर्व चुकांच्या, अपराधांच्या आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूमध्ये क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर, धीर दे, सामर्थ्याचा विश्वास त्यांच्या ठाई दृढ कर. ही प्रार्थना तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणता की त्या. आमेन. आमेन. आमेन म्हणजे असेच हो. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली, आपणास राखलं आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा त्याच्या नामाची स्तुती करण्याकरता एकत्र आलो. त्याबद्दल आपण उत्साहाच्या शब्दांनी, आत्मिक गोष्टींनी प्रभू येशूमध्ये, एकमेकांमध्ये, आत्म्यामध्ये ऐक्य राखत एक दोन गीतं सादर करू. देवाचं वचन ऐकूया. पहा, प्रगटीकरण याचा 22वा अध्याय 17 वचन सांगतं. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय 17 वचन सांगतं, आत्मा व वधूही म्हणतात ये, ऐकणारेही म्हणू ये, तहानेला येऊ आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेऊ. प्रेज द लॉर्ड. जीवनी पाणी फुकट घेऊ. अक्षय जीवनाची तळमळ, उपासना संगीत 277 नंबरचं गाणं या वचनानुसार लिहिलेलं आहे. या वचनानुसार ते आधारित आहे. शंभरणी स्त्री संगती प्रभू येशू जो बोलला, की तुझ्या संगती बोलणार तुला ठाऊक असता तर तू त्याच्याकडे जीवनी पाणी मागितलं असतं. होय, तुम्हासही प्रभू येशू ठाऊक आहे. त्या पाण्याने तृप्ती होण्याकरता आपण रोज तहानेले असे त्यासाठी आहोत का? पाणी द्या पाणी, तृषित मी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, तृषित मी, पाणी द्या पाणी. पहा, या गाण्याच्या बोलमध्ये, या उपासना संगीतच्या पाण्याच्या बोलमध्ये या वचनाच्या उल्लेखानुसार उल्लेख आहे की प्रभू येशूकडे जो जीवनी पाण्याचा झरा आहे त्याकडे पाणी मागणं,
आणि ते पाणी त्याने नित्य तुम्हास द्यावं, आमच्या जीवनातून वाहिलं जावं, त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे वाहिलं जावं, याकरता आपण त्या जीवनी पाण्याच्या तृष्णेने तृषित असलेले आपण असलो पाहिजे. त्या पाण्याच्या तृष्णेने तृषित असलेले आपण असलो पाहिजे. त्याचं वचन, त्याची प्रार्थना, त्याच्यावर ठेवलेला विश्वास, ती तृप्ती आहे, तो आपल्या ठायी निर्माण व्हावा. आपल्या जीवनातून प्रभू येशूची प्रीती, शांती, धार्मिकता वाहिली जावी. शंभरानी स्त्री संगती जे प्रभू येशू बोलला त्यानुसार सुद्धा अजून एक गाणं आहे, 232 उपासना संगीत. ते गाणं मी लहानपणी प्रभू मध्ये ऐकायचो. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होई या सुखानी, तृप्ती न होई या सुखानी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, परमार्थाच्या भुकताहाने, परमार्थाच्या भुकताहाने, व्याकुळ झाला दीन प्राणी, व्याकुळ झाला दीन प्राणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. पतितच झाले बहुत अवदाने, पतितच झाले बहुत अवदाने, पतिती पवित्र शाकवाणी, पतिती पवित्र शाकवाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. समोरुनी शिशी जिथं बसीचे, समोरुनी शिशी जिथं बसीचे, त्याची मला दे गोड पाणी, त्याची मला दे गोड पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. शीनही झाला हा जीव डोळा, शीनही झाला हा जीव डोळा, पडू दे सुवार्ता नामकानी, पडू दे सुवार्ता नामकानी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. संजीवनाचे अन्न उदक तू, संजीवनाचे अन्न उदक तू, माती तो मी जोडून पाणी, माती तो मी जोडून पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. ते प्रभू
जे जीवनाचं पाणी आहे, जिवंत पाण्याचा झरा आहे, त्याकरता तृषिलेले, भुकेलेले तुम्ही आम्ही असलो पाय. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू यावा, तो वाहिला जावा, प्रीतीद्वारे पाया घातला जावा, याकरता भुकेले तहानले ते सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता, मुकुटाकरता या जगात धावणारे, चालणारे, धीराने आपली वाट चालणारे, पवित्र आत्म्याच्या बोधा वचनामध्ये शहाण्या कुमारिकांसारखं, शहाण्या कुमारिकांसारखं तुमचं आमचं जीवन असलं पाय. जसं मोशेने प्रभू येशू म्हणतो, अरण्यामध्ये सर्प उंच केला, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातून मला उंच करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला मचकडे उघडून घेणार नाही. पहा, प्रभू येशू म्हणतो, जोपर्यंत तसा मनुष्याचा पुत्र उंचावला जाईल, ती मरणाने उंचावला गेला सर्व पृथ्वी तलातून, याकरता जे विश्वास ठेवत आहे त्यांना तो खेळला येईल. आपल्या जीवनातून त्या प्रभू येशूचं नाव उंचावणारे तुम्ही आम्ही असलो पाय. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातून प्रभू उंचवणारे आपण असलो पाय. तुमच्या संकटापेक्षा, तुमच्या अडचणींपेक्षा, तुमच्या दुःखांपेक्षा प्रभू प्रथम स्थानी असला पाय. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, यहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुती पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या आम्हाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो.
आमच्यातून झालं सर्व चुकांच्या अपराधांची प्रभू येशूच्या हातानं क्षमा कर. येणाऱ्या वचनाला प्रत्येकाला तो स्थिर कर आणि आम्हाला सहभागी केलंस त्याबद्दल प्रभू येशूच्या हाताला धन्यवाद देतो. जिथे कुठे प्रार्थना चालू असेल त्या प्रार्थनातले अडखळणं प्रभू येशू तू घालव. जे आज ऑनलाईन बघत आहेत, ऍड आहेत, त्या सर्वांना प्रभू येशू येणाऱ्या वचनाला तू आशीर्वादित कर आणि प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळे करता, समय करता एक सुंदरशी वेळ संध्या आमच्या जीवनात त्यांनी आणली आणि आपल्याला पुन्हा एकदा आज त्यांनी त्याचं वचन ऐकण्याकरता उत्सुकता दिली. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तो धन्यवादित आहे, तो धन्य आहे. पहा, परमेश्वर हा पूर्ण आशीर्वादाचा, प्रकाशाचा, चांगल्या गोष्टींचा स्तोत्र म्हणजे तो विभाग आहे, ते माध्यम आहे. तुम्ही त्यामध्ये राहिला, तो तुम्हामध्ये राहिला, तर त्या सर्व गोष्टी तुमच्याही आमच्याही जीवनामध्ये कार्यान्वित होतील. ज्याच्या संगती तुम्ही राहता तसे तुम्ही बनता, नाही का? आणि आज आपण वचनाकडे जात असताना तीच प्रभूमध्ये एक गोष्ट पाहणार आहोत, वचन पाहणार आहोत की प्रभू येशू एक दाखल्यावरून वचन समजून सांगत होता प्रेषितांना, लोकांना, की आपलं जीवन, पौल जसं म्हणतो, तुम्ही देवाचे शेत इमारत असे आहात. शेत म्हणलं तर नांगरावं लागतं, इमारत म्हणलं तर पाया खडक लागत नाही तोपर्यंत त्याचा पाया खोदला जातो. शेत म्हणलं तर नांगरावं लागतं, सुपीक बनवावं लागतं, त्यातले काटे कुसळ सगळं बाजूला काढून ती जमीन सुपीक बनवावं लागते. पहिल्या पावसाची वाट बघावी लागते, पेरणी करावी लागते, शेवटच्या पावसाची वाट बघावी लागते. तो प्रभू येशू पहिला आणि शेवटला पाऊस आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार आहे. आपण विश्रांतीस प्रभू येशूच्या नावात गेल्यानंतर तो आला, जेव्हा येईल तेव्हा सर्व विश्रांतीस गेलेले असलेले उठवले जातील, असलेले प्रभू येशू मध्ये बदलून जातील. होय, तुमचं आमचं जीवन ते शेतीसारखं आहे. देवाचं वचन ते बी आहे, ते स्वीकारायचं आहे, पेरायचं आहे आणि ते धरून ठेवायचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये दृढ, धीराने, आणि मग ते फळ दे. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन आपल्याविषयी बोध करतं. प्रभू येशूने सांगितलेल्या दाखल्यांद्वारे, दृष्टांताद्वारे, प्रभू येशूने दृष्टांत जो सांगितला होता त्याद्वारे हे वचन आपल्याला समजतं की तुमचं आमचं जीवन त्या शेतीसारखं आहे. आपण ते नांगरलं पाहिजे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या देवाच्या वचनात आपल्याला बोध करतात त्या काढल्या पाहिजे आणि वचन जे देवाचं बी ते आपल्या जीवनात पेरलं पाहिजे आणि ते दृढ धरून ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर ते बी तुमच्या आमच्या जीवनात जेव्हा कार्यान्वित होतं, तेव्हा वचनानुसार कार्य करता, तेव्हा त्याचं फळ वाढतं. निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवितात आणि धीराने फळ देत जातात. जे वचन ऐकतात आणि निष्कपट आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात ते धीराने फळ देत जातात. वचन सांगतं, प्रभू येशूने सांगितलं वचन सांगतं की जे निष्कपट व चांगल्या अंतःकरणात वचन धरून ठेवतात ते धीराने फळ देत जातात. पहिली गोष्ट म्हणजे निष्कपट आणि चांगलं अंतःकरण.
बनवणं, मन बदलणं, प्रभू येशू विश्वासाद्वारे ती चित्तवृत्ती बदलणं आणि त्या बदललेल्या मनामध्ये, जीवनामध्ये आपण देवाचं वचन धरून ठेवणं आणि मग त्यानंतर धीराने फळ येणं आहे. प्रेज द लॉर्ड. शेती, झाड तुम्ही जर पाहिला तर आम्हाला तेच दिसेल, बी पेरणं आहे, बी मरणं आहे, अंकुर फोडणं आहे, ते वाढणं आहे आणि त्याला फळ येणं आहे. तुमचं आमचं पण जीवन तेच आहे. आपल्या जीवनामध्ये नांगरणी करणं गरजेचं आहे, जमीन अंतःकरण साफ करणं गरजेचं आहे, निष्कपट चांगलं अंतःकरण बनवणं आणि देवाचं वचन त्यामध्ये धरून ठेवणं, ते धीराने फळ देत जाते. प्रेज द लॉर्ड. या आपण संदेशाकडे वळूया की ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात, ते धीराने फळ देत जातात. प्रेज द लॉर्ड. या आपण या वचनाकडे, संदेशाकडे वळूया. या संदेशाकडे वळूया. लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय पहिल्यांदा 4 ते 8 वचन वाचूया आपण. लूक शुभवर्तमान 8वा अध्याय 4 ते 8 वचन काय म्हणते पहा. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमत असता व गावचेही लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन बोलला. येशू ख्रिस्ताने दाखला पेरणीचा दिला होता. आज आपण तो ऐकत आहोत. त्यातलं 5 वचन म्हणते की एक पेरणारा आपले बी पेरावयास निघाला आणि तो पेरीत असता काही वाटेवर पडले, ते तुडवून गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. आणि काही काटेरी झाडामध्ये पडले. काटेरी झाडे त्याबरोबर वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटून गेली. काही चांगल्या मातीत पडले, ते उगून 100 पट पीक झाले. असे म्हटल्यावर ते मोठ्याने बोलला, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. तेव्हा हा दाखला काय असावा त्याने त्याच्या शिष्याने त्यास विचारले. तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु इतरांना ती दाखल्याने सांगितले आहे, अशासाठी की त्यांनी पाहत असता पाहू नये व ऐकत असता समजू नये. हा दाखला असा आहे की देवाचे वचन, बी हे देवाचं वचन आहे. वाटेवर असलेले हे आहे की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास धरून त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणात ते वचन काढून घेतो. वाटेवरच पडलेलं बी ते आहे, ते वचन ऐकतात, पण सैतान त्यांच्या अंतःकरणात ते वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी भ्रष्ट होतात. वचन ऐकतात, संसारिक अडचणी, संकट, मत्तेमध्ये लिहिले की त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. काटेरी झाडामध्ये पडलेले आहेत की संसाराची चिंता, संसाराची चिंता, धन व विषय सुखे यात आयुष्यक्रम करीत असतात. त्यांची वाढ खुंटते व ते पक्क फळ देत नाहीत. वाटेवर पडलेलं बी, खडकावर पडलेलं बी आणि काट्यात पडलेलं बी. वाटेवर पडलेलं बी सैतान त्यांच्या अंतःकरणातलं वचन काढून नेतो. खडकावर पडलेलं बी ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात, परीक्षेच्या वेळी भ्रष्ट होतात. आणि काट्यामध्ये पडलेलं बी म्हणजे संसारिक अडचणी, चिंता, धन, विषय सुखे,
यामुळं देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत नाही. 15 वचनामध्ये काय लिहिले बघ, चांगल्या मातीत पडलेले हे आहे की ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवितात आणि धीराने फळ देत जातात. प्रेज द लॉर्ड. चांगल्या मातीत पडलेलं बी ते आहेत जे निष्कपट व चांगल्या अंतःकरणामध्ये धरून ठेवतात आणि फळ देत जातात. जे देवाचं वचन ऐकतात त्याकडे वळतात आणि आपलं अंतःकरण, आपलं जीवन बदलतात, मन बदलतात, ते नांगरतात, आपल्या जीवनातून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढतात आणि ते वचन धरून ठेवतात. किती संकट आली, किती अडचण आली तर ते देवाचं वचन धरून ठेवतात आणि मग धीराने ते फळ देत जातात. होय, तुमचं आमचं जीवन त्या शेतासारखं आहे, त्या चांगल्या जमिनीसारखं आहे. ती कसायची आहे, नांगरायची आहे आणि देवाचं वचन त्यात पेरायचं आहे. देवाच्या वचनानुसार विश्वास धरायचा आहे. देवाने तुमच्या आमच्या जीवनात ते वचन बी दिलेलं आहे. तुमचं आमचं जीवन प्रभू येशू सारखं बदलावं म्हणून, ते आत्मिक जीवन बदलावं, ते सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून ते वचन त्या ख्रिस्ताच्या आत्मिक प्रतिकृतीसारखे तुम्हास बदलतं. ते धीराने फळ देत जात. निष्कपट चांगल्या अंतःकरणात वचन धरून ठेवतात. ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. तुमचं आमचं जीवन शेतीसारखं आहे. आपल्या जीवनातून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, टिंगल, टवाळी, घृणा, मत्सर, द्वेष, या सर्व गोष्टी देवाला न आवडणाऱ्या काढल्या पाहिजे. ती जमीन सुपीक बनवून त्यामध्ये वचन पेरलं पाहिजे आणि अशा निष्कपट चांगलं अंतःकरणात पेरलेलं बी धीर फळ देत. होशे याचा 10वा अध्याय 12 वचन, तुम्ही वचन ऐकलं असेल बरेच वेळा. होशेयाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 12 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी करा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र माहिती आहे, वचन ठाऊक आहे, तर ते देवाचं वचन जे बी आहे त्या वचनानुसार तुमच्या आमच्या जीवनामध्ये धार्मिकतेची पेरणी करणारे असलो पाहिजे. त्या वचनानुसार कृती करणारे असलो पाहिजे. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी करा. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हाला धार्मिकतेची वृष्टी करावी याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेव्हा तो पडीत समय येतो, शुष्क, निर्जीव, फळ नसलेलं, सुकलेलं जीवन जेव्हा येतं, संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात, क्लेश येतात, या सर्व परिस्थितीत देवाच्या समागमी जा. जर आपल्या हातून चुका झालेल्या तर क्षमा मागा एकमेकांची, देवाची. आणि पडीत जमीन ती असते जिथं पाणी नाही, काटेकुसळ उगवलेले असतात. असं जर तुमचं जीवन आहे तर तुम्ही तुमच्या जीवनातले ते काटेकुसळ काढा, नांगरा, पश्चाताप करा, आस्था धरा आणि देव मग तुमच्या जीवनात येऊन काय करेल, धार्मिकतेची वृष्टी करेल. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी करा. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हाला धार्मिकतेची वृष्टी करावी याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. चांगली जमीन बनावी, देवाचं वचन पेरलं जावं, धीर यावं, सामर्थ्य यावं आणि देवाच्या राज्याचं फळ तुमच्या आमच्या जीवनात यावं
असं तुम्हाला वाटत असेल तर तो जीवनी पाण्याचा जरा तुमच्या जीवनात यावा असं वाटत असेल, तुमच्या निर्जल अशा झालेल्या वृक्ष जमिनीत सुपीक बनवायची असेल, तुम्हाला आमचं जीवन शेतीसारखं नांगरलं पाहिजे. त्यातल्या देवाला नावडणाऱ्या गोष्टी काढल्या पाहिजे. जगीपण, भ्रष्टता, आणि देवाला आवडणारी जमीन ती आहे जी हिरवळ उपजविते, देवाचं वचन ऐकते, धीर धरते आणि देवाला आवडणारं फळ देते. त्याकरता ती जमीन नांगरा. कोणाविषयी द्वेष, मत्सर, राग आपल्या जीवनात धरू नका. जर आज तुमचं जीवन असं आहे, वृक्ष आहे, पाणी नाही, फळ नाही, आशीर्वाद नाही, निर्जल असं आहे, वाणी नाही, आत्मिक बनलेलं नाही, त्याचं उत्तर हेच आहे, पडीत जमीन. ती जमीन पडीत आहे, ती नाशाला जायच्या अगोदर ती नांगरा. पश्चाताप करा, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाका, वचन पेरा. परमेश्वर धार्मिकतेची वृष्टी तुमच्यावर करेल. परमेश्वर तुमच्यावर धार्मिकतेची वृष्टी करेल, दया करेल, प्रीती करेल आणि तुमच्या जीवनातून ते धार्मिकतेचं फळ येईल. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन बदललं म्हणजे अंतःकरण, मन बदललं. मनाचा हट्ट सोडून देणं, जमीन नांगरणं म्हणजे आपलं अंतःकरण, मन शुद्ध करणं. ताटवाटी आतून शुद्ध करणं, बाहेरून नाही. प्रभू सांगतो ताटवाटी कुठून शुद्ध करणं? आतून शुद्ध करणं. देवाकडे मागणं. ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य आहेत तुम्ही बदला, ज्या जात नाही देवाकडे समर्पित करा. देव प्रभू येशूद्वारे तुमचं जीवन बदलेल. आमेन. स्तोत्रसंहिता 51 याचं 10 ते 12 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 51 यात 10 ते 12 वचन काय म्हणतं पहा. हे देवा, हे दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्रसंहिता 51 10 ते 12. हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्याठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. दाविदाचे स्तोत्र 51 यातलं 10वं वचन असं सांगतं, हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्याठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजपासून काढून घेऊ नको. होय, तुमचं अंतःकरण, तुमचं आत्मा, तुमचं मन हे शुद्ध व्हावं, देवाने तुमच्या जीवनात वास करावा. हे ते पाणी आहे, हे ते धार्मिकतेची वृष्टी आहे, देवाचं वचन आहे. निर्जल भूमी ते दर्शवते जिथं पाणी नाही, जिथं हिरवळ येत नाही, जिथं पीक येत नाही, ती नश्वरतेकडे चाललेली आहे. तुमचं आमचं जीवन ते शेतासारखं आहे. तुमचं आमचं जीवन ते शेतासारखं आहे. आपण ते नांगरलं पाय, पेरणी केली पाय, म्हणजे देव त्या धार्मिकतेची वृष्टी करेल. नांगरणी आहे, पेरणी आहे. स्तोत्र 51 10वं वचन सांगते, देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्याठायी स्थिर आत्मा पुन्हा घाल. हृदय बदलणं, मन बदलणं हे प्रभू ईश्वर विश्वासाद्वारे आहे. अंतःकरण बदलणं, आपलं जीवन बदलणं. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुमचं हृदय, तुमचं मन, अंतर्नी जीवन त्याच्या आत्म्याद्वारे बदललं जातं. तर सौम्य आत्मा देवाच्या दृष्टीकडे जो बहुमूल्य आहे, जेविण्याची शोभा, ती तुमच्या ठाई येते जेव्हा तो तुमच्या ठाई विश्वासाद्वारे आतमध्ये येतो. प्रभू येशू जेव्हा तुम्ही त्याला विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात येतो, वचन सांगते, देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्याठायी स्थिर आत्मा पुन्हा घाल. अस्थिर जीवन, नश्वर, पडीत जमीन हे दर्शवते. स्थिर नसणं विश्वासात, अस्थिर असणं
अस्थिर अशा गोष्टीवर विश्वास ठेवून राहणं, मग तो पैसा असू दे, मान असू दे, गर्व असू दे, स्वतःचा गौरव असू दे, या गोष्टींच्या मागे नाही, तर त्या आत्मिक गोष्टींच्या मागे प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आशीर्वादाच्या ज्या गोष्टी सार्वकालिक जीवनाच्या, त्याच्या मागे तुम्ही आम्ही लागलेलो असलो पाहिजे. ज्यांचा विश्वास त्याच्या ठायी स्थिर झाला आहे, त्यांचं मन अंतकरण स्थिर असं होतं. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. कारण की ती परिस्थिती आली आहे जी इब्री लोकांच्या पत्रात नमूद आहे की परमेश्वर बोलला आहे की तो पृथ्वी आणि आकाश हलवून ठेवेल. अनेक संकट येणार आहे. मग त्या ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवून जगत आहात, मग पैसा आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, मनुष्य त्याच्यावर विश्वास ठेवून जगतो, त्या नश्वरतेकडे गेल्यावर मनुष्य आपला जीव कशाने वाचवेल? प्रेज द लॉर्ड, आमेन. देवाचं वचन सांगतं की हे देवा, माझ्यासाठी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्यासाठी स्थिर आत्मा पुन्हा घाल. जो स्थिरतेचा आत्मा आहे, प्रभू येशू हा विश्वास आहे, त्या स्थिरतेकडे जा. जेव्हा तुमच्या जीवनात तो येईल, तुमचं अंतकरण, तुमचं हृदय, तुमचं मन प्रभू येशू मध्ये बदललं जाईल, ते स्थिर असं केलं जाईल. तुम्हाला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मधून काढून घेऊ नको. ती खरी संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये. ती खरी संपत्ती आहे. मातीचं भांड तुमचं जीवन आहे. आत्मेचा जो आत्मा आहे, शुद्ध हृदय, मन, प्रभू येशूचा विश्वास, पवित्र आत्मा जो तुमच्या ठाई काम करतो, ते आत्मिक जीवन आहे जे बदलत आहे. अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. स्तोत्रसंहिता 51 याचं 12 वचन, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. दावीदाचं स्तोत्र 51 10 ते 12 वचन सांगतं, शुद्ध हृदय उत्पन्न करणं, स्थिर आत्मा, पवित्र आत्मा आणि उत्सुकतेचा आत्मा. या गोष्टीमध्ये मनुष्याचं जीवन स्थिर असलेलं पाहिजे. कारण की ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या क्षणिक आहेत. पौल सांगतो अदृश्य गोष्टी आहेत त्या अनंतकालीन आहेत. दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, त्या नश्वर आहेत, आज आहे उद्या नाहीये. तुमचं जीवन, तुमचं देह सुद्धा आज आहे उद्या नाही. मातीच मिळेल आणि देवाने जो आत्मा त्या मातीच्या भांड्यात घातलेला आहे तो त्याचकडे परत जाईल. आणि जेव्हा प्रभू येईल तेव्हा प्रत्येक आत्म्याचा न्याय केला जाईल. आमेन. हे ते आत्मिक जीवन आहे. शुद्ध हृदय, स्थिर आत्मा, पवित्र आत्मा, उत्सुकतेचा आत्मा आपल्या ठाई असला पाहिजे. त्या तुमच्या आमच्या जीवनात स्थिरतेच्या गोष्टी आणतात. सर्व नश्वर गोष्टी पासून दृष्टी हटवा. सर्व निरर्थक गोष्टीपासून दृष्टी हटवा आणि जो स्थिरतेचा आत्मा, उत्सुकतेचा आत्मा, पवित्र आत्मा, शुद्ध हृदय उत्पन्न होण्याकरता देवाकडे प्रार्थना करा. तो तुमच्या जीवनात यावा, तुम्हाला स्थिर करावं त्याच्या विश्वासामध्ये. त्याकरता प्रार्थना करा. निष्कपट चांगलं अंतकरण बनवा, जमीन नांगरा, मग देव तुमच्या ठाई वस्ती करेल. प्रभू येशू येऊन राहील आणि तुमच्या जीवनामध्ये देवाचं धार्मिकतेचं फळ येईल. स्तोत्रसंहिता 119 याचं 37 वचन सांगतं. स्तोत्र 119 37 वचन सांगतं, निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी फिरव, तुझ्या मार्गात मला उत्तेजित कर. यस, स्तोत्रसंहिता 119 सांगतं की निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी फिरव, तुझ्या मार्गात मला उत्तेजित कर.
देवाचा जो सत्याचा मार्ग आहे, प्रभू येशूचा जो मार्ग, सत्य जीवन जो प्रभू येशू आहे, त्या मार्गात तुम्ही उत्तेजित झालेला असला पाहिजे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेला असला पाहिजे, ते वचन तुमच्या जीवनात पेरलेलं असलं पाहिजे. जे वचन तुम्ही ऐकता, ग्रहण करता, स्वीकारता, त्यानुसार तुमच्या जीवनात कार्य घडतं. ते वचन ते बी आहे देवाच्या राज्याचं तुमच्या आमच्या जीवनात दिलेलं. तो शब्द बी आहे प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात पेरायला दिलेला. वचन सांगतं, निरंतर गोष्टीपासून माझी दृष्टी फिरव. त्या निरंतर गोष्टी आहे, तुमचा आमचा देह असू द्या, पैसा असू द्या, स्वतःचा मान असू द्या, गौरव असू द्या, त्या नश्वर गोष्टी आहेत. मनुष्य रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. तुझ्या मार्गात मला उत्तेजित कर. देवाचे मार्ग समजावे, पवित्र आत्मा तुमच्या ठाई यावा, तुमचं जीवन त्या नांगरलेल्या सुपीक जमीन सारखं बनावं. म्हणून सर्व निरर्थक गोष्टी पासून दृष्टी हटवा, नश्वरतेच्या गोष्टीपासून दृष्टी हटवा. आपली जमीन नांगरा, त्यात बी पेरा, निष्कपट चांगल्या अंतःकरणात वचन धरून ठेवणारे धीराने फळ देतात. स्तोत्रसंहिता 101, स्तोत्रसंहिता 101 याच 3रं आणि 4थं वचन काय सांगतं पहा. स्तोत्रसंहिता 101 याच 3रं आणि 4थं वचन काय म्हणतं सांगा. काय म्हणतं पहा. दाविदाचं स्तोत्र आहे, स्तोत्रसंहिता 101, दाविदाचं स्तोत्र, 3रं आणि 4थं वचन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. मी स्तोत्रसंहिता 101, 3रं आणि 4थं वचन. मी अनुचित गोष्ट माझ्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही. मी अनुचित गोष्ट माझ्या नेत्रापुढे येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. 5वं वचन काय म्हणतं पहा. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चाहणी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन. जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे, त्याची मी गय करणार नाही. कुठलीही वाईट गोष्ट, दुराचार, अनाचार आपल्या मनामध्ये, डोळ्याद्वारे, कानाद्वारे आतमध्ये घेऊ नका, तो पेरू नका. त्याने तुमची आमची जमीन जी आहे, अंतःकरण आहे, ते बिघडतं, ते रुष्ट बनतं, ते कठीण बनतं, गर्विष्ठ बनतं. जेव्हा तुम्ही देव सोडून इतर गोष्टीवर विश्वास ठेवता, आस्था धरत नाही, पश्चाताप करत नाही, देवाच्या वचनानुसार आशा धरत नाही, घोषणा करत नाही, देवावर विसंबून असं राहत नाही, तेव्हा तुमचं आमचं जीवन त्या निर्जीव जमिनीसारखं बनतं, कठीण बनतं. त्यातून देवाच्या राज्याचं बी पेरलं जात नाही आणि फळ येत नाही. अनुचित गोष्ट डोळ्यापुढे येऊ देऊ नका. अनाचाराचा तिरस्कार करा, तो बिलगू देऊ नका. हृदय कुटील बनवू देऊ नका, कठीण बनवू देऊ नका. त्यासाठी आस्था, पश्चाताप करा आणि आशाही धरा. देवाच्या वचनानुसार आशीर्वादित असं बोला, वचनानुसार बोला. ते बी देवाने पेरायला दिले, ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये पेरणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये वचनाविषयी बोध करतो. तुमचं आमचं जीवन कसं असलं पाहिजे. नुसतं ऐकणारे नाही, तर देवाच्या वचनाचा कृती करणारे असलं पाहिजे. नुसते ऐकणारे नाही, तर वचनाचा कृती करणारे असले पाहिजे. याकोबाच्या पत्राचा 1ला अध्याय. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलाय सावकाश व रागास मंद असा असावा. मनुष्य कसा असावा, आपलं जीवन कसं असावं. बोलाय सावकाश, ऐकाव्यास शीघ्र. देवाचं वचन, चांगल्या गोष्टी ऐकाव्यास कान शीघ्र असले पाहिजे, तत्पर असले पाहिजे. देवाच्या वचनाकरता, त्याची वाणी ऐकण्याकरता, वाईट गोष्टी ऐकण्याकरता नाही, तर चांगल्या गोष्टी ऐकण्याकरता, वचन ऐकण्याकरता, पेरण्याकरता
मनुष्य ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश, रागात मंद असा असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. राग, द्वेष, मत्सर याने तुमचं आमचं जीवन हृदय कुटील बनतं आणि देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडत नाही. याकरता कान देवाची वाणी ऐको, शीघ्र असावेत, बोलाय सावकाश, रागास मंद आपलं जीवन असलं पाय. कारण की देवाच्या न्यायत्वाचं कार्य मनुष्याच्या रागाने घडत नाही. तुमच्या आमच्या जीवनात धार्मिकतेची पेरणी का होत नसेल? ते राग, द्वेष, शुद्ध हृदय नाही, प्रभूविषयी विश्वास ठेवायचा संस्कृती नाही. त्यामुळं ती जमीन रुष्ट पडीत अशी बनते. ती जमीन नांगरा. शुद्ध हृदय होण्याकरता देवाकडे प्रार्थना करा. वचनानुसार आपल्या जीवनातील वाईट गोष्टी काढून टाका. पुढचं वचन काय म्हणतं पहा. या सर्व मलिनता व उचुंबळून आलेला वैरभाव सोडून, सर्व मलिनता उचुंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावे समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. ते मुळावलेलं आहे, त्याचं फळ आलेलं आहे. प्रभू येशू मारला गेला, पूर्ण गेला, धर्मशास्त्रानुसार दिवशी उठवलं गेला. देवाच्या सार्वकालिक जीवनाचं फळ प्रभू येशू तो आलेला आहे. ते मुळावलेलं वचन आहे, ते स्थिर आहे. तुम्ही जर ते तुमच्या जीवनात स्वीकारा, कसं? उचंबळून आलेला वैरभाव, मलिनता, सर्व मलिनता, निष्ठुर जमीन ती सर्व सोडून, मलिनता, उचंबळाला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असलेले मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकार. हिअर देवाचं वचनाचं बी ऐकणं, सर्व मलिनता, वैरभाव, द्वेष, मत्सर, राग काढणं, जमीन नांगरणं, निष्कपट चांगलं शुद्ध अंतःकरण, शुद्ध हृदय बनवणं आणि त्यात पेरणं. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची बोलणूक होईल. जो नुसतं वचन ऐकतो, कार्य करत नाही, जमीन नांगरत नाही, त्यात बी पेरत नाही, त्यांची बोलणूक होईल. ते नुसते ऐकणारे, कृती करणारे नाही. कारण जर कोणी वचन नुसते ऐकतो, त्याप्रमाणे कृती करत नाही, तो आशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. वचन ऐकणं, शास्त्र वाचणं, पण त्यानुसार कृती न करणारे आपलं शारीरिक मुख आरशात पाहणाऱ्या मनुष्यासारखे आहेत. प्रेज द लॉर्ड, आमेन. ते फक्त आरशामध्ये स्वतःला पाहतात. आरशात पाहणारा मनुष्य कसा असतो याकोब म्हणतो, तो फक्त आरशात पाहतो, तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. होय, हे तुमच्या आमच्या जीवनात होत असतं. याकोब स्पष्ट सांगतो, जो वचन ऐकतो त्यानुसार कृती करत नाही, तो आपलं शारीरिक मुख आरशात पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहतो आणि निघून जातो आणि आपण कसे होतो तेव्हाच विसरतो. त्याला आठवत नाही आपण कसं दिसतो ते. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो, तो ऐकून विसरणारा असा न होतो, कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवितो. यस, जे ऐकतात त्यांना कृती करतात, आपली जमीन नांगरतात, निष्कपट चांगले अंतःकरण बनवतात, त्या देवाचं वचन पेरतात, त्यांना कृती करतात, त्या वचनाचा विश्वास धरतात. जरी परिस्थिती दिसली नाही तर देवाच्या तरी सुद्धा वचनानुसार विश्वास धरतात आपल्या जीवनात. असंच होईल, दृढ विश्वास धरतात, प्रार्थना करतात, त्यांच्या जीवनामध्ये ते फळ तुम्हास दिसतं. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमाला नजर टाकून जो त्याकडे लक्षपूर्वक पाहत राहतो, तो ऐकून विसरणार असा नव्हतो, तो कृती
विसरणारा न होतो तर कृती करणारा होतो. आपल्या करण्यामध्ये धन्यता मिळवितो. जो वचन ऐकतो, ग्रहण करतो आणि त्यानुसार कृती करतो, तो आपल्या करण्यामध्ये धन्यता मिळवितो, तो आशीर्वादित बनतो. ते जमीन पाणी दिलेला जमिनीसारखे, सुपीक जमिनीसारखं जीवन त्याचं बनतं. मी धर्माचरण करणारा आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही, आपल्या मनाची बुलुणूक करून घेतो, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ होय. मी धर्माचरण करतो, मी प्रभू येशूला ओळखतो, आणि जो जिभेवर नियंत्रण मिळवत नाही, दोष देणं त्याच्या जीवनातून थांबत नाही, त्याचं धर्माचरण व्यर्थ असं आहे. देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध, पहा, देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे. सर्व वाईट गोष्टी, निरंतर गोष्टी आपल्या जीवनात येऊ नये, बिलगू नये, शुद्ध राहावं आपलं जीवन, अंतकरण, मन, त्या देवाचं वचन पेरलेले, हे देवाच्या दृष्टिकोनातून शुद्ध निर्मळ धर्माचरण आहे. विधवा आणि अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, आपल्या जीवास इष्ट ते भुकेले तानेलाच देणं. प्रेज द लॉर्ड. जो वचन पेरतो, निष्कपट चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतो, तिथं धीराने फळ येतं. शेवटचे काही वचन वाचूया. फर्स्ट तेसलोनिकरास पहिले पत्र, हे वचन तुम्ही ऐकलेलं आहे. फर्स्ट तेसलोनिक याचा 2रा अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. तेसलोनिकरास पहिले पत्र 2रा अध्याय 13 वचन. आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले. पौल तेसलोनिकरांच्या मंडळीला लिहितो की देवाचा आम्ही उपकार स्मरण करीतो. कोणासाठी? तुमच्यासाठी. का? कारण तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले. तुम्ही संदेष्टे, पाळक, जे सुवार्तिक आहे, तुम्ही वाचता ते वचन जेव्हा तुम्ही स्वीकारता, पौल काय म्हणतो, आम्ही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले. ते मनुष्यांचे म्हणून नव्हे, कुठल्या संदेष्टांचं नाही, कुठल्या पौलाचं नाही, ते प्रभू येशू देवाचं आहे. असं जेव्हा तुम्ही ते स्वीकारता, मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारता, आणि वास्तविक ते तसेच आहे. होय, पवित्र शास्त्र मनुष्यांद्वारे लिहिलं नाही. पेत्र सांगतो, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवाद्वारे तो सांगितलेला संदेश आहे. ते वचन देवाने पवित्र आत्म्याद्वारे दिलेले आहे आणि ते तसेच आहे, मनुष्याने लिहिलेलं नाही. जेव्हा एखादा मनुष्य सांगतो, तो सांगत नाही, तर देवाच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तो सांगत असतो. वचन स्पष्ट सांगतं, तर देवाचे असे स्वीकारले. जेव्हा तुम्ही एखाद्या संदेशाद्वारे, एखाद्या पाळकाद्वारे, किंवा जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता, तेव्हा लक्षात ठेवा, ते लिखित नाही तर ते जिवंत देवाचं पवित्र आत्म्याद्वारे दिलेलं वचन आहे आणि ते देवापासून आहे. असं जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकारता, पहा काय वास्तविक तसेच आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही असं स्वीकारता, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या कार्य करीत आहे. आमेन. जेव्हा तुम्ही ते देवाचं वचन असं स्वीकारता, आपल्या जीवनात दृढ धरून ठेवता, तेव्हा ते वचन तुमच्या जीवनात काय करतं? कार्य करायला सुरुवात करतं. जरी तुमच्या डोळ्याला तुमच्या जीवनामध्ये तशी परिस्थिती दिसत नाही, वचनावर विश्वास धरता, निष्कपट चांगल्या अंतःकरणात धरून ठेवता, धीराने वाट पाहता तुमच्या प्रार्थनांची, उत्तरांची, तेव्हा ते फळ देतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. निष्कपट ते वचन ऐकून निष्कपट चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.
जे चांगल्या जमिनीत पडलेलं बी ते आहे जे निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात देवाचं वचन, ते फळ देतात. आणि ते जमीन होण्याकरता नांगरा, वाचा, आपल्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढायला घ्या. कारण इब्रिलोकाच्या पत्रात सांगितल्यानुसार ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या सर्व नश्वरतेकडे जाणार आहेत. परमेश्वर देव जो पिता पृथ्वी हलवून ठेवणार आहे. अनेक संकट येणार आहेत. ज्या संपत्तीवर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या ओळखीवर तुम्ही विश्वास ठेवत आहात, ज्या सोबत्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, ज्या गोष्टीवर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात, संपत्ती असू द्या, मित्र असू द्या, भाऊ असू द्या, वेळेच्या गरजेच्या गोष्टी आहेत, पण तुमचा आमचा विश्वास जो तारण करता आहे त्यावर असला पाहिजे, त्यावर विश्वास दृढ असला पाहिजे. कारण की परमेश्वर हग्गायाच्या पुस्तक 2 अध्याय 21 वचन आणि इब्रिलोकाचे पत्र याचा 12 अध्यायानुसार 27 वचनानुसार आणखी या शब्दाने असा बोध होतो की घडलेल्या वस्तूकडून आलेल्या वस्तूंचे निरासन होईल, म्हणजे न हललेल्या वस्तू राहाव्या. एकदा केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही हलवीन असं परमेश्वर म्हणतो. होय, मनुष्याचं जीवन ते माती आहे. पौल म्हणतो देवाची ती संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये आहे. आणि वचन सांगतं की माती मातीच मिळेल, आत्मा देवाकडे जाईल. ती मुक्ती प्रभू आहे. विश्वास ठेवा, जे निष्कपट चांगल्या अंतःकरणात देवाचं वचन धरून ठेवतात ते धीराने फळ देतात. आपलं जीवन निष्कपट चांगलं अंतःकरण बनावं, स्थिरतेचा आत्मा यावा, पवित्र आत्मा यावा, देवावर विश्वास ठेवून स्थिर व्हावं तुम्हाला असं वाटत असेल तर जमीन नांगरा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला आवाज द्या. तो जवळ आहे तोच त्याला आवाज द्या. तो जवळ आहे तोपर्यंत त्याला प्राप्त करून घ्या. वेळ त्याने आम्हास दिलेला आहे, नांगरणी करता, वचन प्रेरणा करता, जीवन शुद्ध होण्याकरता. प्रगटीकरण आणि दानियेलच्या पुस्तक शेवटचा अध्याय आणि प्रगटीकरणाचा शेवटचा अध्याय वचन सांगतं पहा, जे आपले वस्त्र धुतात त्यांची जीवनी झाडावर सत्ता राहील. मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करत राहावं, आणि जो शुद्ध दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा मनुष्य मलिन करीत राहो, धर्माचरण वागणारा मनुष्य धर्माचरित राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःच पवित्र करत राहो. आज आपलं जीवन कसं आहे? पवित्र करण्याच्या मागे लागलेले आहोत का? नांगरत आहोत का? पेरत आहोत का? पावसाच्या अगोदर नाही का, तुला त्यांना माहितीये, तो पक्षी ओरडतो, पेरते व्हा, पेरते व्हा. प्रेज द लॉर्ड. आणि तो दिवस येणार आहे जसं तो पक्षी ओरडत असतो, पेरते व्हा, पेरते व्हा. देवाचा दिवस जवळ येत आहे. वचन सांगतं पेरते व्हा, वचन फेरा, नांगरा, निष्कपट शुद्ध अंतःकरण बनावं म्हणून नांगरा आणि त्यात वचन पेरा. विश्वास ठेवा. तुम्ही प्रार्थना करता, जे वचन पेरतात त्यानुसार घडून येईल. जरी तुमच्या डोळ्यात तशी परिस्थिती दिसत नसेल तरी देवाच्या वचनाचा विश्वास धरा. अब्राहमाने तसाच धरला, योसेफाने तसाच धरला. प्रभू येशूने देवावर विश्वास ठेवला आणि तो तिसऱ्या दिवशी उठवण्यात आला. तुमचं आमचं जीवन त्या वचनानुसार असलं पाहिजे, ना की तुमच्या डोळ्याला दिसणाऱ्या संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी, गर्व, बाहुबल यानुसार नाही. ती जमीन सर्व शापित आहे वचन सांगतं. इब्रिलोकांस पत्राच्या 6व्या अध्यायातलं वचन असं सांगतं. अजून एक वचन वाचूया इब्रिलोकांस पत्र आणि आजचा संदेश संपूया. इब्रिलोकांस पत्राचा 6वा अध्याय यातलं वचन काय सांगतं पहा. इब्रिलोकांस पत्र यातला 6वा अध्याय यातलं वचन असं सांगतं, यास्तव आपण ख्रिस्ताविषयी, 6वा अध्याय पहिलं वचन, यास्तव आपण ख्रिस्ताविषयी मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेच्या जाण्याने नेटाने प्रयत्न करू. आता हे वचन काय सांगतं पहा, यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याच्या नेटाने प्रयत्न केला पाहिजे. शुद्ध अंतःकरण, आत्मिक जीवन प्रभू येशू तुमच्या जीवनात यावा, देव पिता यावा, वस्तीत यावा, या प्रौढतेप्रत तुम्ही प्रयत्न केले पाहिजे.
निर्जीव कर्माचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे हात वर ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. देव होऊ दे तर ते आपण करू. देव तुमच्या जीवनात ते करू पाहतो ते आपण करणारे असलो पाय. आपलं अंतकरण, आपलं जीवन शुद्ध करणारे, पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले. कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, ते पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. जे एकदा प्रकाशित झालं, ज्यांनी प्रभूशी विश्वास ठेवला, ते पवित्र आत्म्याचे काय झाले? वाटेकरी झाले. देवाच्या जीवनामध्ये सहभाग झाला. आणि ज्याने देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाची सामर्थ्याची उंची घेतली, ते जर पतित झाले, देवाचं वचन ऐकून सुद्धा जगाच्या भ्रष्टतेकडे गेले, पुन्हा पडले, तर त्यास पश्चाताप होईल. असे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभाला खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. पुन्हा पडणं, पुन्हा पाप करणं, पुन्हा पतित होणं म्हणजे देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणं आणि त्याचा अपमान केलं असं आहे. वाटेकरी तुम्ही पवित्र आत्म्याचे वचनाचे झाला, तर आपलं अंतकरण शुद्ध हृदय उत्पन्न व्हावं याकरता नांगरणी करा, देवाचं वचन पेरा आणि त्यानुसार धीराचं फळ तुमच्या जीवनात येईल. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या जमिनीवर वारंवार पाऊस पडतो आणि लागवड करण्याकरता हिरवळ उपजविते, त्या जमिनीला देवाचा आशीर्वाद मिळालेला असतो. जे देवाचं वचन ऐकतात आणि ख्रिस्ताच्या जीवनी पाण्याचा जरा तुमच्या जीवनात वाहत असतो, त्या जीवनातून तुम्ही हिरवळ म्हणजे देवाची शांती, प्रीती, तारण, आशीर्वाद एकमेकांकरता पेरता, देवाच्या विश्वासात कार्य करता, देवाचं फळ, पवित्र आत्म्याची 9 फळ, देवाच्या धार्मिकतेचं फळ उगवणारे तुमचं आमचं जीवन आहे, तिला देवाचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो. पण जी जमीन आणि जी भूमी काटे झाडे कुसळे उपजविते, तिला टाकाऊ व शापित होण्यास लगास आलेली आहे, तिचा शेवट जळणे हा आहे. होय, ज्या जमिनीतून काटे कुसळ उगवतात ती नश्वरतेकडे चाललेली आहे, ती नरकात टाकलं जाईल. ज्यांच्या जीवनातून काटे, द्वेष, मत्सर, कलह, जगाच्या कलंक याच गोष्टीमध्ये अजून आहेत, परत पडत आहेत, त्यातून देवाच्या राज्याचं फळ येत नाही, जे प्रभूला स्वीकारत नाही, ते वचन सांगतं पहा, जे विश्वास ठेवत नाहीत, आपली जमीन नांगरत नाहीत, चांगलं बी देत नाहीत, ती सर्व नरकात जळण्याकरता टाकण्यात येईल. लूक 8 अध्याय 15 वचन पुन्हा वाचतो. चांगल्या मातीत पडलेले ते आहेत की ती वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. निष्कपट चांगलं अंतःकरण आणि धीराचं फळ तेव्हा येईल जेव्हा ते वचन धरून ठेवा, विश्वास ठेवा, ते वचन तुमच्या ठाई कार्य करेल आणि फळ येईल. प्रभू येशू वाचलेली सर्व वचन तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादाची करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तेव्हा या आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभा संपूया. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता प्रभू येशू जी काही वचन तू दाखला सांगितलं होता, त्या वचनानुसार आम्ही स्वीकारलं. आमचं जीवन त्या वचनानुसार शुद्ध कर आणि ज्या गोष्टी तुला न आवडणार आहेत आमच्या जीवनामध्ये, राग, द्वेष, मत्सर, देही गोष्टी, बंधन, दासपण, तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू येशू त्या मोकळ्या कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज रात्री असं जागृत ठेव. प्रत्येक मुखास अन्न दे, ते खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामुच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जिथे अजून पाऊस पोचला नाही
तिथं प्रभू पाऊस पोचावा, पिण्याचे पाण्याचे प्रश्न प्रभू येशूमध्ये सुटले जावेत असं तू कर. ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये विश्वासाने पेरलंय त्यांच्या पिकास बरकत दे, आशीर्वाद दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. सर्व सैतानी घाल्यापासून त्यांचा प्रभू येशूने संभाळ कर. जे निराशामध्ये आहेत, तरुण मुलं विशेषतः, लहान मुलं, या सर्वांना त्या निराशापासून प्रभू येशू काढ. तुझ्या आत्म्याद्वारे मोकळं कर त्यांना. त्या निराशा अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशू मोकळं कर. तुझ्या प्रकाशामध्ये त्यांना दृढ कर. जे भुकेले तारांच्या मुखास अन्न पाणी दे. देशात शांती राहावं तू कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये प्रभू येशूमध्ये घाल. विशेषतः सर्व शाळेतल्या शिक्षक लोकांना ज्ञान प्रीतीमध्ये भर. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यावं अशी ज्ञान प्रभू येशू त्यांच्या ठाई तू घाल. सर्व लहान लेकरांचा जैविक मृगजळ वाईट नजरापासून प्रभू येशूमध्ये संभाळ कर. देवदूतांच्या पायामध्ये ने आण. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य प्रभू येशूमध्ये पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचारांना खिळलेले आहेत, शारीरिक व्याधीने, डोळ्यांच्या व्याधीने, पोटाच्या विकाराने, मेंदूच्या विकाराने, त्या सर्वांना प्रभू येशूने मोकळं कर. त्यांनाही तू प्रभू येशूमध्ये आरोग्य दे. प्रार्थना करतो ज्यांचे पैसे मालकांकडे अडकले ते प्रभू येशूने मोकळे कर. जे काम करते त्याला कामाला फळ दे, बरकत दे प्रभू येशूमध्ये. प्रार्थना करतो फुलाताईंचे कुटुंब, त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी, सर्व त्यांच्या घरातील लोक, गावातील लोक, जे काही पेरत आहे, जे काही पेरलं आहे ते आशीर्वादित कर प्रभू येशूमध्ये. त्याच्या जीवनामध्ये कारण त्याचा प्रकाश राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूमध्ये काढून टाक. बरकत दे, शांती दे, विश्वास दे त्यांच्या ठाई. तसं प्रार्थना करतो सॅमसन अंकल, त्यांचं कुटुंब, ते लेकर आजपर्यंत जसं दृढ ठेवलं, इथून पुढे प्रभू येशूमध्ये सामर्थ्यामध्ये दृढ ठेव. मुली जे काही शिक्षण घेतात, जे काही काम करत आहेत, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, सामर्थ्यात, देवदूतांच्या पायात त्यांचं जीवन प्रभू येशूमध्ये दृढ ठेव. मावशी, तिचं कुटुंब, तिने सुनानाथ मंडळ लेकर, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रभू येशूचा प्रकाश कार्यान्वित कर. विशेषतः प्रतीक, तिचे मिसेस, त्यांच्याही जीवनात तुझा प्रकाश, प्रभू येशूचा विश्वास, वचन दृढ केलं जावं आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू प्रकाश याच्याद्वारे काढल्या जाव्यात असं तू कर. प्रभू येशूची गोडी, जीवनी पाण्याची गोडी त्यांच्या जीवनात कार्यान्वित कर. शमू, त्याचं जीवन, त्याचं कुटुंबही तुझ्या देवदूतांच्या पायामध्ये प्रभू येशू दृढ ठेव. तेच तू प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे पाहतात, हिवाळे, त्यांचं कुटुंब, आई, मावशी, आई, ते जेवढे ऑनलाईन पाहतात भाऊ बहीण, त्या सर्वांचं जीवन तुझ्या हाती देतो. विशेषतः हिवाळे कुटुंबात आई पप्पा आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांची सुना नातवंड आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांचे जावई आहे, तिचं लेकरू आहे, त्यांचं जीवन तुझ्या हाती देतो. वचनाद्वारे त्यांना तू सामर्थ्यात भर. त्यांचे हातपाय जे काही त्रास होत आहे, डोळ्यांचे, हाडांचे, पोटांचे, सर्व प्रभू येशूने मोकळे कर. त्यांच्या लेकरांना प्रभू येशूमध्ये दृढ ठेव, आरोग्यामध्ये ठेव. त्यांच्या मंडळीमध्ये तुझं शांती, प्रीती, सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये राहू दे. मंडळीमध्ये प्रीतीद्वारे त्यांची मंडळी प्रभू येशूने बदलले जावं असं तू कर. ऑनलाईन जे प्रदीप ब्रदर पाहत आहेत, नितीन पास्टर पाहत आहेत, त्या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूने त्यांना तू दे. ज्या काही प्रार्थना विनंती त्यांच्या आहेत त्या प्रार्थना विनंती प्रभू येशूने पूर्ण आहात असं तू कर. सदन अंकल यांनाही तू प्रभू येशूने आरोग्य दे. आई, शेजारचे ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर यांचं जीवन तुझ्या हाती देतं. त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये कार्य करू दे. सर्व सैतानी घाले या घरापासून प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये घालून टाक. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये कार्य करू दे. सर्व प्रार्थनेनंतर पूर्ण झालं तेव्हा धन्यवाद देतो. मावशी, तिचे सुना, नातवंड, लेकरं, सॅमसनचे दोन्ही लेकरं, फुलाताई त्यांचं कुटुंब, आई, शेजारची ताई, सुना, नातवंड, लेकरं, हिवाळ्यांचं कुटुंब, ऑनलाईन पाहतात तेवढे भाऊ बहीण, सर्व काही तुझकडे सुपूर्द करतो. प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित केलं तेव्हा धन्यवाद. हे प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे
आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा. प्रभू येशूमध्ये सलाम. माझ्यासाठी प्रार्थना करा. पुढच्या संदेशापर्यंत प्रभू येशूच्या नामामध्ये प्रत्येकाला आशीर्वाद. चला.